रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. चळवळीपुढे वळवळ थांबली. भीमछाव्यांच्या आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल. महावितरणाच्या महिला अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे वरिष्ठांचे आदेश. दबंग म्हणून मिरवणाऱ्या महिला अधिकाऱ्यावर होणार 4 दिवसात निलंबनाची कार्यवाही. केज शहरासह ग्रामीण भागातील थकीत वीज देयकाची सक्तीने वसुली करून महावितरण विभागात दबंग म्हणून नाव केलेल्या महिला अधिकारी यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी दलित कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या घरात दिवा लावला, ज्या बाबासाहेबांनी महिलांसाठी हिंदू कोड बिल पास करून महिलांना हक्क अधिकार मिळवून दिले, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेकरांच्या घरात अंधार करण्याचं काम महिला अधिकारी श्रीमती शीतल सय्यद यांनी केल्याने आणि स्वतःला व्हिक्टोरिया समजल्या जाणाऱ्या महावितरण विभागातील शीतल सय्यद यांनी दलित कार्यकर्ते यांना अर्वाच्य आणि घाणेरड्या अश्लील भाषेत सोशल मीडियावरून पोस्ट केल्याने दलित कार्यकर्ते आक्रमक झाले. केज तालुक्यातील सर्व दलित चळवळीतील नेते आणि इतर पक्ष, सामाजिक संघटना यांनी पुढे येत एक झलक म्हणून नुकतेच केज तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले. यामुळे या चळवळीपुढे वळवळ थांबली असून भीमछाव्यांच्या आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल घ्यावी लागली. तर महावितरणाच्या महिला अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे वरिष्ठांनी आदेश दिले आहेत. तसेच येत्या 4 दिवसात महिला कनिष्ठ अभियंता यांच्यावर निलंबनाची कार्यवाही होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर महावितरण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सुरू करण्यात आलेले आंदोलन कार्यकर्त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले आहे. जर प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार 4 संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्या निलंबनाची कारवाई न केल्यास तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज येथील महावितरण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता श्रीमती शीतल सय्यद या स्वतःच्या फायद्यासाठी गुत्तेदाराशी संगनमत करून गुत्तेदाराकडून पैसे घेऊन शासनाची लाखो रुपयांची वीज चोरी करण्यास गुत्तेदारास सहकार्य करणाऱ्या आणि नाहक नागरिकांना वेठीस धरून केजची सतत नाहक बदनामी करून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, कर्मचाऱ्यांना वेठीस धरून आत्महत्या करण्यास मजबूर करणाऱ्या बेजबाबदार कनिष्ठ अभियंता श्रीमती शीतल सय्यद यांचे तात्काळ निलंबन करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. तसेच यासह विविध मागण्यांसंदर्भात दिनांक 27 मार्च रोजी कार्यकारी अभियंता अंबेजोगाई यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांना बहुजन विकास मोर्चाचे केज तालुका अध्यक्ष लखन हजारे यांनी लेखी निवेदन देऊन संबंधित महिला कनिष्ठ अभियंता यांचे तात्काळ निलंबन करून कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली असता महावितरण कार्यालयाकडून त्यांच्या मागणीची कसल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. म्हणून बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी केज तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन, निदर्शने केज तालुका आणि सामाजिक संघटना, पक्ष, त्रस्त झालेले ग्राहक आणि नागरिक यांनी केलं आहे. लखन हजारे यांच्यासह त्यांच्या अधिकाऱ्यांच्या या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्राहक नागरिकांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होऊन प्रत्यक्षात उपस्थित राहून लेखी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधातील या आंदोलनाला केजवासियांसह तालुक्यातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिनांक 27 मार्च 2026 रोजी दिलेल्या निवेदनात संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्यावर मोठमोठे आरोप करण्यात आले होते आणि त्याचबरोबर सदर आंदोलनाची आणि या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कार्यकारी अभियंता यांची आणि त्यांच्या कार्यालयाची राहील असे नमूद करण्यात आले. बुधवारी दुपारनंतर पाऊस सुरू होता तरी देखील भर पावसात भीमसैनिक हे आंदोलनावर ठाम होते आणि या पावसात एक अपंग आंदोलक यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. रुग्णवाहिकेला आंदोलनस्थळी प्राचारण करून त्यांना तात्काळ केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अपंग आंदोलक हे घरी न जाता आंदोलनस्थळी येऊन आंदोलनावर ठाम राहिले. या आंदोलनाचे गांभीर्य आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे संकेत ओळखून केज तहसीलचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह महावितरण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन महावितरण कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री संदीप चाटे आणि सहाय्यक व्यवस्थापक श्री शेख साहेब यांना केज तहसील कार्यालय येथे अवगत केले.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे स्वतः आपल्या कर्मचाऱ्यासह मोठा फौजफाटा घेऊन तळ ठोकून होते. दुपारनंतर महावितरणाचे अधिकारी हे आंदोलनस्थळी न आल्यामुळे आंदोलक हे आक्रमक झाल्याची माहिती मिळताच नगराध्यक्षा सौ सीताबाई बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारूनभाई इनामदार हे आंदोलनस्थळी दाखल होऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलकांच्या मागण्या जाणून घेऊन त्यांना शासनास सहकार्य करण्याची विनंती केली. आंदोलनाची परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून केजच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड आणि ज्येष्ठ नेते हारूनभाई इनामदार यांनी प्रशासनास समवेत चर्चा करून प्रशासनास विनंती करून आंदोलकांच्या मागण्यांवर ठामपणे राहून संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्यावर लेखी निवेदनाच्या मागणीनुसार 4 दिवसात निलंबनाची कार्यवाही केली. कार्यकारी अभियंता श्री मनीष ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप चाटे, सहाय्यक व्यवस्थापक श्री शेख, ज्येष्ठ नेते हारूनभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, उपअभियंता श्री सय्यद साहेब, कनिष्ठ अभियंता श्री अंडील साहेब यांनी तहसीलदार राकेश गिड्डे आणि पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनकर्त्यांना विनंती करून आंदोलनापासून प्रवृत्त केले. तर तहसीलदार राकेश गिड्डे आणि पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी आंदोलनाचे गांभीर्य ओळखून परिस्थिती हाताळल्यामुळे ज्येष्ठ नेते हारूनभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पासून या इथल्या जे कनिष्ठ अभियंता आहेत सय्यद मॅडम यांनी या ठिकाणी आमच्यासारख्या खूप युवकांवर एक विनाकारण काही संबंध नसताना देखील गुन्हे दाखल करण्याचं काम केलं. आमचे मामा आहेत, आमचे चळवळीतले, त्यांच्यावर हप्त्यात 2 वेळेस गुन्हे दाखल करण्याचं काम केलं. यांनी माग MSC मध्ये स्वतः आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं आता सुद्धा त्यांचे पूर्ण शरीर भाजले, तेव्हा सुद्धा त्यांची गंभीर दखल घेतली नाही. त्याचबरोबर आमचे कतबे साहेब आहेत, ते अपंग आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी गेले, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी फिर्याद दाखल अर्ज देण्याचं काम केलं. असे ह्या जे कनिष्ठ अभियंता येतात यांचं तुम्ही तुमच्या शब्दाला आम्ही मान देऊन आताच्या पुरतं आम्ही तोपर्यंत 8 दिवस थोडं त्याच्यावर आम्ही विचार करू आणि जर 8 दिवसात जर त्यांच्यावर योग्य 4 दिवसात जर त्यांच्यावर योग्य कारवाई 4 दिवसात जर त्यांच्यावर योग्य कारवाई झाली नाही तर या पुढचा लढा हे आमचा तीव्र स्वरूपाचा असेल व त्याच्यामध्ये जर आमची कोणत्याही पद्धतीची हानी झाली आणि कुणाचा आमचा जीव गेला, आधी तसा एक पाऊस आलता, तसल्या पावसामध्ये आमचा एक सुद्धा त्याला व्यक्ती कुठं हल्ला नाही. आमच्या एका व्यक्तीला ते ठेके आले, ॲम्ब्युलन्स आली, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले, त्या व्यक्तीचा डिस्चार्ज झाला की ती व्यक्ती आणखी पुन्हा इथं आला. जर त्या व्यक्ती ज्या कनिष्ठ अभियंता येतात त्या जर पुन्हा जर वापस आल्या तर इथं आणखीन काही सुद्धा घडू शकतं आणि त्याची जर पुन्हा इथं जर का हानी झाली, कोणती जीवितहानी, त्याची पूर्ण प्रशासनाची जिम्मेदारी MSCBची राहील. आज रोजी आपण आपल्या निवेदनामध्ये मागणी केलेली होती की त्यांचं निलंबन करण्यात यावं, तर ती कारवाई होणार आहे का आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे? आमच्या अर्जाप्रमाणेच कारवाई सांगितलं. अर्जाप्रमाणे कारवाई होईल म्हणून मी तशा पद्धतीने लेखी त्यांच्याकडून घेऊन आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.